मित्र हो, कौटुंबिक वादातून अनेक काही झगडे, भांडणं, आमकं तुमकं काय काय होत असतं. एकमेकाची मतं खराब होत असतात. परंतु आज कौटुंबिक वादातून एक मोठं रामायण घडलेलं आहे. अर्थात याला कौटुंबिक वाद म्हणता येणार नाही, कारण कुटुंबातील जी काही एक व्यक्ती आहे तिला दारूचं व्यसन लागलेलं आहे आणि या दारूच्या व्यसनापायी एकाचा खून झाला. तो कोणी केला, का केला, कसा केला, हे सगळं पाहायचं आपल्याला. मित्रांनो, आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी आपण सत्य घटना पाहणार आहोत त्या सत्य घटनेचं नाव आहे राग अनावर होतो तेव्हा. नमस्कार मित्र हो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि दुसरी विनंती अशी की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, ही सत्य घटना आहे पुण्यातील एका नगरातील. या नगरामध्ये दोन साडू एका ठिकाणी राहत असतात. एका ठिकाणी म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर राहत असतात, एकाच बिल्डिंगमध्ये राहत असतात असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि त्यामुळं काय व्हायचं की या साडूंचं एकमेकाकडे कायम जाणं येणं असायचं. कौटुंबिक जो काही जिव्हाळा आहे तो जपला जायचा. कौटुंबिक जे काही वाद आहेत ते वादही व्हायचे. आणि अशा प्रकारच्या वादातून एका साडूने केला दुसऱ्या साडूचा खून. आता हे दोन साडू, या दोन साडूंचं नाव आहे, पैकी एकाचं संतोष रघुनाथ पासलकर आणि दुसऱ्याचं नाव आहे संतोष भिकू पिसाळ. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे आजूबाजूलाच राहत होते. आणि याच्यामधला एक जो साडू आहे तो अत्यंत व्यसनी होता. त्याला दारूचं व्यसन होतं. आणि हा संतोष पासलकर हाच व्यसनी होता. आणि या व्यसनांमुळं त्यांच्या कुटुंबामध्ये खूप काही व्हायचं. आणि ही सगळी भांडणं वगैरे नवरा बायकोमध्ये झाली की जो संतोष पिसाळ होते, हे संतोष पिसाळ यांची भांडणं मिटवायला त्यांच्या घरी जात असायचे. कारण यांची भांडणं झाली की त्यांच्या घरी आवाज यायचा. त्यामुळं पिसाळ हे पासलकरांच्या घरी भांडणं मिटवायला जायचे आणि हे त्यांचं नेहमीचंच काम झालं होतं. आता हे पासलकर हे नेहमी दारू पिऊन बायकोला मारहाण पण करत असायचे. आणि असाच एक दिवस उजाडला मित्रांनो, 23 एप्रिल 2025 या दिवशीही हे संतोष पासलकर बऱ्यापैकी दारू पिऊन आले आणि बायकोला जबरदस्त अशी मारहाण करू लागले. आणि याचा सुगावा लागला तो संतोष पिसाळ यांना. नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची ड्युटी केली. संतोष पिसाळ हे संतोष पासलकरांकडे भांडणं मिटवायला त्यांच्या घरी आले. त्यांची भांडणं मिटवली देखील. तर पुढं काय होतंय ते बघा. आता पिसाळ यांनी या पासलकरांच्या पती पत्नीची ती काही भांडणं होती ती भांडणं मिटवली. ते सगळं शांत केलं. आणि ते शांत केल्यानंतर या पासलकरांनी खुरापत म्हणून या पिसाळांबरोबर भांडण काढलं. आता हे भांडण काय, तर जी काही पार्किंग होती बिल्डिंगची त्या पार्किंगवरून यांची भांडणं सुरू झाली दोन साडूंची. बरं, प्रकरण एवढ्या गंभीरतेला गेलेलं कारण हे जे पिसाळ होते मुळामध्ये ते दारू प्यालेले होते. आणि या दारू प्यालेल्या अवस्थेमध्ये ते काय काय बोलत असेल या पिसाळांना, काय काय नाही ते त्यांचं त्यांना माहिती. परंतु पिसाळ अगदी वैतागलेले होते, कारण यांची दररोजची भांडणं मिटवा. आणि ही भांडणं मिटवल्यानंतर ते दररोज तेच झालं. आणि आता या बाबाने काय केलं तर पार्किंगवरून भांडण काढलं. म्हणजे यांना भांडणच करून काढायचं होतं. त्यामुळं हे पिसाळ अगदी वैतागलेले होते. आणि त्याच भांडणामध्ये पिसाळांचे नातेवाईक देखील तिथे आले.
तेही या पासलकरांबरोबर भांडण करू लागले. तर यांची भांडणं मिटवता पुन्हा यांच्या नातेवाईकांची भांडणं सुरू झाली. ते कसं तरी प्रकरण शांत होतंय नाही होतंय, तेच पुन्हा त्यांनी पेट घेतला त्या प्रकरणाने. आणि पासलकर कुटुंब आणि पिसाळ कुटुंब यांच्यामध्ये अगदी जोरदार भांडणं सुरू झाली. या भांडणाचं रूप कुठं गेलं ते आता पाहूया आपण. आता या पिसाळ कुटुंबाने ठरवलं की याला चांगला फटकून काढायचा आज, त्याशिवाय हा जाग्यावर येणार नाही. त्यामुळं या पिसाळ कुटुंबाने या पासलकरला चांगल्यापैकी फटकवायला सुरुवात केली. आणि फटकवता काय झालं की मंडळी, त्यांच्या हातामध्ये सळई होती, लोखंडाची सळई, पिसाळांच्या नातेवाईकांच्या त्यांच्या हातामध्ये. आणि ती सळई चुकून, मी चुकून म्हणतोय, ती पासलकरांच्या डोक्याला लागली. ॲक्च्युली त्यांचा उद्देश तसा काहीच नव्हता पिसाळांचा, याला फटकून काढायचा एवढाच त्यांचा उद्देश होता. पण चुकून काय झालं की ती सळई या पासलकरांच्या डोक्याला लागली आणि पासलकर जागच्या जागी कोसळले. मित्रांनो, पासलकरांचा मृत्यू झाला होता. पासलकरांची जी यात्रा होती, जीवन यात्रा होती, ते आता या ठिकाणी संपुष्टात आली होती. मित्रांनो, कदाचित पिसाळ कुटुंबांचा तो हेतू नव्हता, याचा खून करण्याचा हेतू नव्हता, पण चुकून हे हाणामारीमध्ये त्यांच्या डोक्याला सळई लागली आणि मेंदूला मार बसल्यामुळे पासलकर कोसळले, त्यांचे जागीच मृत झाले. आणि ही खात्री ज्या वेळेला पिसाळ कुटुंबाला झाली की नाही आता पासलकर गेलेले आहेत, त्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यावेळेला या पिसाळ कुटुंबांनी काय केलं की एक थोडीशी आयडिया काढली की हा जो मृतदेह आहे, हा मृतदेह बाकी काहीही गडबड न करता या मृतदेहाची विल्हेवाट लावून टाकायची, असं या सगळ्या बाकीच्या मंडळींचं ठरलं. आता नेमकी या पासलकरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात पिसाळ कुटुंब यशस्वी झालं की नाही झालं ते आपल्याला आता पुढे व्हायचंय. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता काय झालं, योजना ठरली यांच्या मृतदेहाची वाट लावायची. आणि त्यामुळं त्या योजनेनुसार या पासलकरांचा मृतदेह या पिसाळ कुटुंबियांनी काय केलं तर तो भोर परिसरातील वरंदा जो घाट आहे त्या घाटामध्ये टाकून दिला. आता त्या घाटामध्ये टाकल्यानंतर या पिसाळांनी हात झटकले, मोकळे झाले. आता काही आपल्यावर कसल्याही प्रकारचं बालंट येणार नाही अशा खुशीमध्ये हे पिसाळ होते. इकडे सगळे जे काही खानाखुणा होत्या त्या मिटवून टाकल्या. त्यामुळं ओघानेच पिसाळांना असं वाटलं की आपल्यावर काही बालंट येणार नाही. परंतु मंडळी, काय झालं, एक गुराखी, एका गुराख्यामुळं या पिसाळांचं दुर्दैव समोर आलं. कसं ते आता आपल्याला पाहायचंय, त्यामुळे पुढचा व्हिडिओ नक्की पहा. दरम्यान या वरंदा घाटामध्ये एक गुराखी आपली गुरं चारत होता. आणि गुरं चारता चारता मित्रांनो, त्याला एक वेगळी काहीतरी वस्तू दिसली झाडीमध्ये. म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिलं तर तो कुणाचा तरी मृतदेह होता. अर्थात हा मृतदेह पाहून गुराखी अत्यंत घाबरला, कारण मृतदेह त्या अवस्थेमध्ये होता. त्याने ताबडतोब काय केलं की पोलीस पाटलांना फोन केला. पोलीस पाटलांनी काय केलं की पोलीस स्टेशनला, स्थानिक पोलीस ठाणा आहे तिथे फोन केला की अमक्या ठिकाणी असा मृतदेह आहे. आणि पोलिसांच्या गाड्या वरंदा घाटाच्या दिशेने आपला जो काही हॉर्न आहे, आपला जो काही सायरन आहे तो घोंगावत निघाल्या. घटनास्थळी मित्रांनो पोलिसांची गाडी आली. गाडी आल्यानंतर हा जो मृतदेह पाहिला पोलिसांनी, तो अतिशय घाणेरड्या अवस्थेमध्ये होता. जंगलातील जी जनावरं होती, रानटी जनावरं होतं, त्यांनी या मृतदेहाचे अक्षरशः लचके तोडलेले होते. आणि विशेष म्हणजे या मृतदेहाचं जे शिर आहे ते शिरच त्या मृतदेहाला नव्हतं. अतिशय घाणेरड्या अवस्थेत, वास मारलेल्या अवस्थेत
हा मृतदेह होता. पोलिसांनी ताबडतोब तो मृतदेह पॅक केला आणि पोस्टमॉर्टमला पाठवला. आता मृतदेह तर सापडला होता, पण तो नक्की कुणाचा आहे हे पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं. पुन्हा त्या मृतदेहाचा शिर सापडत नव्हतं. त्यामुळं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं की मृतदेह हा कुणाचा आहे हे शोधण्याचं. आणि फार लवकरच पोलिसांनी या पासलकरांच्या कुटुंबियांची, त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली आणि मग कुठंतरी असं कळालं की हा मृतदेह पासलकरांचा आहे. कारण तुम्हाला एक माहिती आहे का की पोलिसांचे अनेक गुप्त खबरे असतात. पोलिसांना अनेक घटनांची माहिती असते, त्यांना कप्पा माहीत असतो. त्या कुठेतरी त्या खबऱ्यांच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी माध्यमातून पोलिसांना अशी खबर मिळालेली होती की पासलकर नावाचे जे काही गृहस्थ आहेत ते बेपत्ता आहेत. आणि त्यावरून त्यांनी त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. त्यामध्ये चौकशी करताना त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहणारा, बाजूला राहणारा, यांनी बिल्डिंगमध्ये आजूबाजूला चौकशी केली, शेजारी चौकशी केली पोलिसांनी. त्यावेळेला त्यांना असं कळालं की त्यांचा साडू संतोष पिसाळ हेही या बिल्डिंगमध्ये राहतात. आणि मग पोलिसांनी शोधलं ते संतोष पिसाळला. आणि संतोष पिसाळला नियमाप्रमाणे पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस ठाण्यामध्ये संतोष पिसाळ गेल्यानंतर त्यांना पोलिसांनी मानाचा चहा दिला. समजलं ना. तो मानाचा चहा दिल्यानंतर या संतोष पिसाळने सगळा गुन्हा कबूल करून टाकला की यांची भांडणं होत होती वगैरे वगैरे वगैरे, आणि आम्हीच या साडूला मारलेला आहे. हा गुन्हा संतोष पिसाळ यांनी पोलीस स्टेशनला कबूल केला. मित्रांनो, वाद हे जागच्या जागी मिटवायचे असतं. या वादाचा विपर्यास करायचा नसतो. नाहीतर काय होतं की संतोष पिसाळ आणि संतोष पासलकर यांच्यासारखी परिस्थिती मित्रांनो निर्माण होते. आणि अशी परिस्थिती आपल्यावर निर्माण होऊ द्यायची नसेल तर वाद जागच्या जागी मिटवा. कारण आयुष्य हे फार थोडं आहे मित्रांनो. ते आयुष्य खूप आनंदाने जगा. आजचा दिवस आनंदाने जगा. मित्रांनो, आता इथेच थांबतोय. स्वतःला जपा, कुटुंबाला जपा, कुटुंबाची काळजी घ्या. मी लवकरच येतो तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या रविवारी. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.